कबड्डी आपली माती आपला खेळ हा कबड्डी. 4 जून ते 7 जून उर्वरित साखळी सामने आणि बाद फेरीचे शेवटचे सामने या पहिल्या महाकबड्डी लीगचे पुण्यनगरीमध्ये होणार आहेत. छत्रपती शिवाजी क्रीडा नगरी जी आहे बालेवाडीची, त्या तिथे इंडोर स्टेडियममध्ये 4 ते 7 जून हे अंतिम सामने या महाकबड्डी लीगचे होणार आहेत. ऑनलाईन देखील बुक माय शो या वेबसाईटवर या स्पर्धेची सगळी तिकीटं मिळण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी तिकिटांची विक्री चालू आहे. महाराष्ट्राच्या क्रीडाप्रेमींनी पूर्णतः या पहिल्या अशा या चैतन्यपूर्ण अशा या क्रीडा मंचाचं मनपूर्वक स्वागत करून या स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये आपली उपस्थिती लावून एक बहुमूल्य योगदान देण्याची संधी महाराष्ट्राच्या क्रीडाप्रेमींना आणि क्रीडा रसिकांना. अशा रीतीने टाइम आउट संपूर्ण सामना पुनश्च सुरू झालेला आहे. भागेश भिसे सांगलीसाठी 5 खेळाडू असल्यामुळे बोनसची शक्यता नाही. आता स्पर्श केल्याशिवाय त्याला गुण मिळवता येणार नाहीये. नाजूक आणि कठीण अशी परिस्थिती आहे सांगलीची. रत्नागिरीची छाया, सांगली आघाडीवर आणि रत्नागिरी पिछाडीवर. रोहित शिरतोडे. खेळाची उरलेली 9 मिनिटं आणि 30 सेकंदाला एक चढाई. आणि हा रोहित शिरतोडे जेरबंद झालेला आहे. सांगलीच्या रेडर्सनी पाठ वळली बघा त्याची आणि त्याला तिथे पाठ वळताच त्यांनी त्याला त्याच्यावर विळखा घातलेला आहे आणि खाली ओढलेला आहे जमिनीवर. पूर्ण क्रीडांगणाच्या बाहेर काढण्यात यशस्वी झाले. खेळाची उरलेली ही 8 मिनिटं आणि स्कोर 8 मिनिटात होणाऱ्या 16 ते 17 चढाया. ह्याचं गणित आता रत्नागिरीच्या कर्णधारांनी करायला हवंय आणि त्याप्रमाणे त्यांनी रणनीती आखायला हवी आहे. आक्रमण आणि बुद्धिमत्ता याचा सही मिलाफ आता होणं गरजेचं आहे. स्थानिक प्रेक्षक थोडेसे नाराज साहजिकच आहे. पदस्पर्शात यशस्वी झाला का पाहूयात आपण. सांगली हा रत्नागिरीचा खेळाडू अभिषेक भोजने, तो पहा पदस्पर्श थोडक्यात चुकलेला आहे त्याचा. आनंद पाटील सांगलीसाठी 12.5 मिनिटं होऊन गेलेली आहेत. 7.5 मिनिटांचा अवधी बाकी आहे. रत्नागिरीला जवळजवळ 15 गुणांची पिछाडी भरून काढण्यासाठी. आणि हा पहा आनंद पाटील सांगलीसाठी झटापट धरून त्याला बाहेर ढकललेला आहे आणि तो आउट ऑफ बाउंड झालेला आहे. हो नक्कीच. ही होती डॅशरची कमाल. धक्का देऊन या पकडीपासून स्फूर्ती घेऊन रेडरनी आता गुण घेण्याची खूप आवश्यकता आहे रत्नागिरीला. शेवटच्या 5 मिनिटात धडपड करून त्यांना खूप टेन्शन येईल. आणि हा पहा गाफील राहिला आणि सहज असं गुडघ्यावर बसून त्याने त्याचा चौडा पकडला. पहा किती लीलय आणि निवांतपणे जाऊन पकडलेला आहे त्याचा चौडा. गुडघ्यावर खरं तर झेप घेतलेली आहे आणि पकडलेला आहे त्याला. त्याचा स्पीड थोडा कमी पण झाला होता चढाईपटूचा. एकाच जागेवर तो उभा होता. जागेवर थांबला की तो जेरबंद झाला. सारखे पाय तुमचे थिरकत असायला पाहिजेत रेडमध्ये. सांगलीची परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्याकडे प्रचंड गुणाची आघाडी आहे. त्यामुळे अगदी संथपणे त्यांचे रेडर्स हवं तेव्हा त्यांच्या रेडची गती कमी जास्त करत आहेत. भागेश भिसे परतलेला आहे. तुम्ही पहा विजयी संघ ज्याच्याकडे आघाडी असते त्याचे रेडची 30 सेकंद पूर्णपणे वापरण्याचा प्रयत्न करतात. अभिषेक भोजने आणि हा अभिषेक भोजने उत्तमपणे निसटलेला आहे. चकवा दिलेला आहे त्यांनी. एक खेळाडू तर निश्चितपणे बाद केलेला आहे त्यांनी. सांगलीचा हा भाग एकटा अंगावर यायचा दुष्परिणाम या ठिकाणी आपण बघतोय. राहुल तुम्ही बरोबर म्हटलं. सांगलीकडे लीड आहे आणि सांगलीचे खेळाडू 30 सेकंदाचा वेळ पूर्ण घेत आहेत चढाईत. कारण त्यांना वेळ काढायचा आहे. त्यांच्याकडे लीड आहे. त्यांना सामन्याचा वेळ असाच गुण इकडे तिकडे न हलता कसा काढता येईल ह्याच्याकडे त्यांचं आता लक्ष आहे. म्हणजे त्यांनी वेळ खाल्ला म्हणजे प्रतिस्पर्ध्याचा आक्रमणाचा वेळ हा कमी होतो. ही रणनीती आहे त्यामागे. महेश मगदूम सांगलीसाठी 30 सेकंदाची रेड पूर्ण करून परतलेला आहे. अभिषेक भोजने गेल्या रेडमध्ये तो निसटून जाण्यात यशस्वी झाला होता. अत्यंत गरज आहे पुनरावृत्तीची आणि त्यांनी केलेली आहे. लागोपाठ दुसरी रेड अभिषेक भोजनेची. ब्लॉक करण्याचा प्रयत्न झुडकारून जागेवर गिरकी मारून तो मध्यरेषेपर्यंत पोहोचलेला आहे.
आणि हा सांगलीची रेड, आपण तो रिप्ले पाहत होतो तेवढ्यात सांगलीची रेड झालेली आहे आणि त्यात गुण मिळवलेला आहे. अजूनही 5 मिनिटं आहेत, बरंच काही चित्र पालटू शकतं. अशा रीतीने पकडीत गुण घालवणं रत्नागिरीला परवडणारं नाहीये. रत्नागिरी क्षेत्ररक्षण अतिशय महत्वाचं ठेवायला हवं आणि या ठिकाणी एक उत्कृष्ट पकड सांगलीच्या खेळाडूंनी केलेली आहे. एका बाजूने त्याचा चौडा पकडला आणि एका बाजूने जाऊन त्याला शोल्डर ब्लॉक केलेला आहे. पहा, पहिला शोल्डर ब्लॉक, त्याच्यानंतर चौडा पकडलेला आहे आणि बाकी सगळे अँटी रेडर तुटून पडलेले. खेचत खेचत त्याला आतमध्ये घेऊन गेले. परत एकदा 15 गुणांची आघाडी इथे स्थापन केलेली आहे सांगलीने. सांगलीच्या रेडरची संत चढाई. पहा तुम्ही, टच लाईन करून तो वेळ काढण्याचाच प्रयत्न करणार या ठिकाणी. बघा, 7, 6, 5, 4 जवळजवळ 30 सेकंद वापरलीच त्यांनी आणि परतलेलं आहे. आणि हा बोनस करण्याचा प्रयत्न, बोनस केला आणि पटकन तो आपला चढाईचा वेळ वाचवून तिकडे गेला. एक चढाई वाढवून मिळेल त्या वेळात, असा त्याचा प्रयत्न होता तो. अगदी छाया, बरोबर आहे. आनंद पाटील सांगलीसाठी. खेळाडू कमी असल्यामुळे विखुरलेला असा अँटी रेडर्सचा, रत्नागिरीचा डिफेंडर्स सगळे विखुरलेले आहेत. खेळाडू कमी असल्यामुळे केवळ एकच 2 सांगलीचा चढाईपटू कुठलीही रिस्क घेणार नाही. क्षेत्ररक्षणामध्ये अँटी रेडरनी सांभाळले पाहिजेत निश्चितपणे. उगाच हात घालून पॉइंट घालून त्यांना परवडणारं नाहीये. इनकमिंग आणि आउटगोईंग मधला जो समतोल आहे तो संघाच्या दोन्ही रेडर आणि अँटी रेडर्सनी जपायला पाहिजे. हा बघा, परसूट पॉइंट मिळवलेला आहे रत्नागिरीचा कप्तान कुलभूषण. त्याला वाटलं परसूटमध्ये येणाऱ्या रेडरला तो पटकन तिकडे जेरबंद करू शकतो आणि तो प्रयत्न फसलेला आहे. अत्यंत चपळ आणि अलर्ट असा, जागरूक असा होता सांगलीचा रेडर. त्यांनी गुण घेऊन मध्यरेषेकडे येऊन 2 सेकंद थांबला असता तर उलट तो समोरला आलेल्या अँटी रेडरला आउट पण करू शकला असता. 2 मिनिटं पॉज घ्यायची गरज होती. अगदी तो त्याचा डिसिजन चुकलेला आहे. आणि कसं होतं, जसं सामना वाढत जातो प्रत्येक खेळाडूच्या अंगाला घाम हा भरपूर आलेला असतो. एकावर एक प्रेशर वाढलेलं असतं. एकावर एक असताना घाम खेळाडूला असल्यामुळे त्याचा हात किंवा दुसरा अंग तुमचा पकडायला गेलात तर तो निसटतो. त्यामुळे पकडणंही खेळाडूला तसं एकट्या खेळाडूला पकडणंही अवघड होत जातं. आणि अशा तऱ्हेने पकडीमध्ये पॉइंट घालवणं हे रत्नागिरीच्या संघाला परवडणारं नाहीये. त्यांनी संयम हा ठेवलाच पाहिजे आणि चढाईमध्ये गुण घेतले पाहिजेत. निश्चितच छाया, आता आज रात्री 12:10 जेव्हा पूर्ण सामना पुनश्च एकदा साम टीव्हीवर दाखवण्यात येईल तेव्हा निश्चितपणे या संघाला जर पुढे जिंकायची उमेद त्यांच्यात असेल तर हा संघ रात्री 12 पर्यंत जागेल. आपल्या झालेल्या चुका पुनश्च पाहिल्या प्रक्षेपणामध्ये निश्चितच त्यांना सिंहावलोकन करण्याची गरज आहेच. पहा आत्मविश्वास कसा वाढलेला आणि आहे. अँटी रेडर सेल्फ आउट झालेला आहे बॉर्डर टचने. उत्कृष्ट पकड, मध्यरेषेपर्यंत पोहोचलेला खेळाडूचे हात ओढून घेऊन त्याला त्यांनी जेरबंद केला. आता हात त्याचे मध्यरेषेला जाण्यापूर्वीच त्याला आतमध्ये ओढलेला आहे रत्नागिरीच्या रेडर्सने. 1 गुण मिळून परतलेला आहे रत्नागिरीचा खेळाडू. आणि आता पुनश्च एकदा सांगलीची चढाई. वेळ उल्टी गिनती चालू हो गई है. 1 मिनट और कुछ सेकंद बाकी है. रत्नागिरीच्या रेडमध्ये तुम्हाला आता अर्जन्सी दिसत आहे. काही वेळेला होम ग्राउंडवर खेळताना पिअर प्रेशर असतं, त्यामुळेही खेळाडूचा वर दबाव आलेला असतो मानसिकरित्या. पण राहुल, तुम्हाला मी सांगते, तुम्ही एकदा मैदानावर उतरल्यानंतर त्या चौकडीच्या बाहेरचं तुम्हाला काहीही दिसता कामा नाही. अगदी तुमची रेडर, तुमची चढाई आणि तुमचे प्रतिस्पर्धी, तुमचा शत्रू, एवढंच तुमचं लक्ष असायला हवं. अर्जुन आणि पोपटाचा डोळा आहे त्याचं एक मोठं उदाहरण आहे छाया. बरोबर आहे. बघा परत एकदा रत्नागिरीचा रेडर जेरबंद आणि टीम मालक बघा किती उत्कंठा वाढलेली आहे त्यांची. अक्षरशः बसवत नाहीये त्यांना, उभे राहिलेले आहेत. शेवटचे काही सेकंद बाकी. सांगलीची प्रचंड अशी आघाडी आहे. बागेश बिसेने स्पर्श केल्याचा दावा करत आहे बागेश बिसे आणि तो दावा नाकारत आहे रत्नागिरीचा रेडर. करून कोपऱ्याला टच करून तो बाहेर येतो. हा पहा सुपर परसूटचा पॉइंट. अभिषेक भोजनेने पॉइंट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सुपर परसूटचा. मला वाटतं ही शेवटची चढाई आहे आणि आता सामना या ठिकाणी संपलेला आहे. नाही, शेवटची काही सेकंदांना. हा पहा 20 मिनिटं इथे
घड्याळ 20 मिनिटं दाखवत आहे. शेवटचे काही सेकंद. शिल्लक आहेत. 14 गुणांची आघाडी आहे सांगलीकडे आणि थोड्याच वेळात आम्ही म्हणणार आहोत विजयी भव सांगली रॉयल्स विजयी भव. कबड्डी आपली माती आपला खेळ कबड्डी.